ओके. आजची ही आपली पहिली मीटिंग आहे आणि रेकॉर्ड होते का एक वेळेस चेक करतोय. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही आता जे लोक चॅलेंज मध्ये आहेत तर त्यांच्या जे काही डाऊट्स आहेत ते पण क्लिअर करणार आहे मी. आणि जे महत्वाचं सेशन आहे ते आपण 5 मिनिटामध्ये चालू करू. आता ह्याच्यामध्ये जे चॅलेंज मध्ये इन आहेत, ज्यांचं पेड ग्रुप मध्ये आहेत, तर ते किती जण आहेत त्यांनी यस टाईप करा. ज्यांनी चॅलेंज मध्ये आहे फर्स्ट डे ज्यांनी कंप्लीट केला असेल किंवा ते एनरोल झालेले आहेत, जे प्रीमियम ग्रुप मध्ये आहेत, असे किती लोक आहेत त्यांनी यस टाईप करा. गुड इव्हनिंग. ओके. म्हणजे मला चॅलेंज बद्दल बाकी सांगण्याची गरज नाही. आणि नवीन असतील तर त्यांच्यासाठी मी हे चॅलेंज काय आहे हे थोडक्यात सांगणार आहे डबल. ओके, ठीक आहे. ठीक आहे, ते शेवटी मी सांगेल. तर त्या थोडक्यात अगोदर सांगतो की हे जे चॅलेंज आहे 21 डेजचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही काल ज्या ऍक्टिव्हिटी टाकल्या होत्या, म्हणजे काल उद्या करण्याच्या ऍक्टिव्हिटी आपण आज टाकतो, ते 9 ते 10च्या दरम्यान. तर तुम्ही त्यावेळेस ग्रुप हा बंद कराल आम्ही, आणि ते तुम्हाला कंटिन्यू सकाळी 10 वाजेपर्यंत दिसेल, जेणेकरून ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला. आज काय ऍक्टिव्हिटी होती? ब्रश करताना काफ रेजेस करणे. ब्रश करताना काफ रेज करणे. याच्यामुळे आपल्या काफ ऍक्टिव्हेट होतात, आपली वर्कआउट स्टार्ट होतो दिवसभराचा. आणि त्यासोबतच माइंड डिटॉक्स मध्ये आपण आज बॉक्स ब्रीदिंग केलेली आहे आणि ही कंटिन्यू करायची आहे रोज. ब्रश करतानाची ऍक्टिव्हिटी रोज करायची. म्हणजे तशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आपण संध्याकाळी टाकतो. ते ग्रुपमध्ये तुम्ही फोटो टाकायचे, तुम्ही फोटो नाही टाकला तर एक तरी लाईक करायचे. आम्ही हे ट्रॅक करतोय, म्हणजे रॅन्डम तुम्ही फोटो शक्यतो कोलाज जर केला, सकाळचा दुपारचा संध्याकाळचं जेवण किंवा एक मील आहे, एक वर्कआउटचा फोटो आहे किंवा एक नीट ऍक्टिव्हिटीचा फोटो असेल, तर हा कोलाज जर करून टाकला तर आम्हाला ट्रॅक करायला सोपं जाईल. परंतु तुम्ही जर स्प्रेड केलं तर मग खूप फोटो येतील ग्रुपमध्ये आणि ग्रुप हँग होऊ शकतो. म्हणून शक्यतो कोलाज करा, नाही जमलं तर तुम्ही असं टाका. आम्ही कोलाज साठी एक ट्युटोरियल तयार करून पुन्हा टाकूत आपण, कसं करायचं ते मोबाईलवर. गॉट इट? सर मी आज टाकला सायकलिंग करताना. व्हेरी गुड भावना मॅडम, छान. आज स्टार्ट कोणी कोणी ऍक्टिव्हिटी केली? तुम्ही थोडस ओपन जरी झालात, म्हणजे तुम्ही बोलू शकता, मला क्वेश्चन पण विचारू शकता. एक 5 मिनिट आपण क्वेश्चन आन्सर्स करू, तुमचं काय अडचणी आहेत, कुणाला काही चॅलेंज बद्दल. आणि त्यानंतर आपलं जे फूड लेवल हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर घरात एक जरी व्यक्ती फूड लेवल रीड करण्यासाठी शिकली तर मला कॉन्फिडन्स आहे की आपल्या घरामध्ये काय आणायचं आणि काय नाही हे आपण इतरांना सुद्धा सांगणार आहेत. यस, विचारा. विवो. हो, कोणाच्याही डाऊट्स नाहीत, असं समजून आपण पुढच्या याला प्रेझेंटेशनला चालू करू. म्हणजेच हँड रेज केलेला आहे. गुड इव्हनिंग सर. हा, गुड इव्हनिंग. सर मी ना जॉब करतेय, मी ऍड बर झालेली आहे. मी जॉब बर. करते, मी होंडा कंपनीमध्ये ऍज अ ऍडवायझर म्हणून काम करतेय. पण ओके. प्रॉब्लेम असा आहे की माझ्या जेवणाची वेळच नसते दिवसभर. बर कधी पण जेवायला, म्हणजे कधी पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जेवते मी. बर. आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळीच मग मी 8 नंतर फ्री होते, तर तेव्हा मग मी जेवण करते. तर माझा असा डाऊट आहे की मी जर दिवसभर नाही जेवले, हा, दही वगैरे किंवा फ्रुट्स वगैरे घेतले तर चालेल का? आणि रात्री जेवण केलं तर? रात्री जेवणामध्ये पण सकाळी तुम्ही जाताना जेवण करून जात असाल ना? आता सध्या मला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, हो तर थोडे मेडिसिन चालू आहे. हो. तर मी सकाळी एक एक पोळी वगैरे घेऊन ते मेडिसिन घेतेय सध्या. बर, तर ठीक आहे चालेल? ना.
पोळी फक्त घेऊ नका. आपण तेच तर आहे डाएट मध्ये आपल्या ना, आपण पोळी आणि भाजीमधून प्रोटीन मिळत नाही. मिळतात भाजीमधून विटॅमिन्स मिळतात, पोळीमधून खूप कमी. परंतु त्याला आपण हेल्दी बनवायचे. मग तुम्ही काय करा, सकाळी एक 10 बदाम खा. पोळी भाजी खात असताना त्याच्यासोबत एक 8-10 बदाम तरी कमीत कमी खा. किंवा डाळ बनवा. वरण रात्री बनवून ठेवलं तरी सकाळी खाऊ शकता. ओके. मग काय होईल, तुमचं तिथं प्रोटीन चांगलं जाईल. तुम्हाला दिवसभर तुम्ही मग फ्रुट्स खा किंवा तुम्हाला जे मिळेल म्हणजे घरी नेलेलं आहे, फ्रुट्स वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ताक फ्रूट घेऊ शकता. आणि संध्याकाळी परत तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्ज वगैरे ऍड करा. नाहीतर मग डाळीचा चिल्ला किंवा 100 ग्राम पनीर असं 2 मील तुम्ही करू शकता. हो. आता टेस्ट केलेत ना सर, तर हा त्याच्यामध्ये मला प्रोटीन कमी सांगितलंय. हा, कमी आहेच ना तुमच्या. आता आपणच बघितलं की तुमच्या डाएटमध्ये तुमचा जो शेड्यूल आहे, तर ते सकाळपासून सकाळी भाजी पोळी, संध्याकाळी पण भाजी पोळी असं जर झालं तर प्रोटीन कमी येणार, बोन वीक होणार. आणि मग हा जो काही सायटिकाचा प्रॉब्लेम आहे तर तो वाढणार. त्याच्यामुळे हो. व्यायामासोबत ह्या गोष्टी जर फूडच्या, तुम्ही पनीर तुमच्या ह्याच्यामध्ये ऍड करा. हा, हं? आणि दुसरी गोष्ट, मला व्यायामाला वेळ भेटत नाही. हो. आता तुमचं तिथं शोरूम मध्ये बैठे जॉब आहे का? हो सर, कंटिन्यू 8 ते 10 तास मला बसावं लागतं. 8 ते 10 तास बसायला लागतं. हो. बरं. बरं, तुम्हाला ब्रेक मध्ये वगैरे असेल ना थोडा तरी? हा, 1 इयरचा आहे, पण तो हा पण आमचा कस्टमर हँडल करावा लागतो ना, तर तो हा. पण वेळ भेटत नाही आम्हाला. बरं, तिथं तुम्ही आता एक काम करा की तेवढा टाईट म्हणजे खूपच टाईट शेड्यूल आहे, खूप कमी हो. लोकांचा शेड्यूल असतो. पण तुम्ही त्यामध्ये जर वेळ मिळाला तुम्हाला, तर फक्त तिथं जर फ्लोअर असेल, जिथं हो. जिथं तुम्हाला असं वेळ मिळतो, म्हणजे तुम्ही वॉशरूमला वगैरे जाताना, तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही तिथं एक फ्लोअर वर खाली एक वेळेस 2 वेळेस करा. म्हणजे ओके. जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस चान्स घ्या तिथं, म्हणजे स्वतःच्या ओके. हेल्थसाठी. तर ओके. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. ओके सर. ओके. येस. थँक्यू. तर थँक्यू सर. आपण, ओके, वेलकम. आपण हॅलो चालू सर. करतोय. हा हॅलो. हा. सर, मी पण जॉब करते. मग मला ब्रेकफास्ट मध्ये ती सगळ्या डाळी 80% आणि 20% तांदूळ, खिचडी रोज खाल्ली तर चालेल का? करून म्हणजे ते करायला चालेल, सोपं जाईल. काही हरकत नाही, काही हरकत नाही. त्याच्यात भाज्या पण मिक्स करा. हा कधी हा. सोयाबीन मिक्स करा. बर, चालेल. ठीक आहे पण सर. क्वांटिटी कमी ठेवा. हा हा. म्हणजे ह्या किती, एक प्रमाणात. वाटी भर खायचं का? दोन वाटी हा, असं? वाटी भरून खा. त्याच्यासोबत हा सलाड घ्या. हा हा. त्याच्यासोबत तुम्ही हे सोयाबीन चंक टाका त्याच्यामध्ये, कधी जमत असेल, हम्म. तुम्हाला आवडत असेल तर. नाहीतर बर. भाज्या तरी सोबत खा, काही प्रॉब्लेम नाही. हो हो, ठीक आहे सर. ओके, थँक्यू. येस. तर फूड लेबल्स जे आहेत हे का रीड करायचं, तुम्ही याच्या अगोदर तुम्ही बघता का? माझ्याकडे इथं एखादं रॅपर असेल त्याला. आता तुम्ही एक काम करा, तुमच्या किचन मध्ये ज्या काही गोष्टी आहेत, ज्या पॅक आहेत, ज्या लेबल आहेत, म्हणजे बॉक्स असेल, जे खाण्याच्या गोष्टी आहेत, तर ते लेबल तुम्ही सोबत ठेवलं तरी चालतं. म्हणजे जर तुम्ही शक्य असेल तर. आता माझ्याकडे हे चोको बेक्स म्हणून आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय आहे हे कोणीच शिकवत नाहीत, कारण ह्या कंपन्या शिकू देत नाहीत. ऍक्च्युअल ह्यांचा हे कंपन्या आपल्याला गंडवतात. म्हणजे नुसत्या पैशासाठी नाही, पैशाच्या बाबतीत नाही, त्यांना तर पैसे पाहिजे असतात, परंतु आपली हेल्थ ह्याच्यामुळे खराब होते. त्यांनी नियमामध्ये बसवून हे एवढ्या छोट्या अक्षरामध्ये हे लेबल्स वर लिहिलेलं असतं. त्यामुळं गव्हर्नमेंटला पण त्याच्यामध्ये ऍक्शन घेता येत नाही. परंतु आपणच अवेअर होणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही घरामध्ये मॅगीचा पॉकेट असेल, बिस्किटचं पॉकेट असेल, चिप्स असतील किंवा वेगवेगळे साखरेचे पदार्थ आहेत, आईस्क्रीम आहे, तर तेही तुम्ही आणलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे कशा पद्धतीनं रीड करायचं आणि याच्यामध्ये काय आहे, हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. हेच म्हणजे महत्वाचं आहे. याच्यामुळे आपल्याला लेबल रिडिंग ही प्रत्येक स्त्रीला आली पाहिजे, लेबल रिडिंग. आणि इथून पुढे तर अगोदर आपल्या किचनमध्ये मला वाटतंय खूप कमी पॅक्ड फूड असायचं. आता प्रत्येक किचनमध्ये पॅक फूड आले, ते आपण टाळू शकत नाही, पण त्याला अवेअर राहणं गरजेचं आहे. ह्या लेबल रिडिंग मध्ये काय काय होऊ शकतं? एक तर ओबिसिटी होत आहे, कारण याच्यामध्ये प्रोसेस्ड जे फूड आहे प्रोसेस केलेलं असतं. आता हे बिस्किट्स असतील, पीठ आहे समजा, आशीर्वाद सारखा आटा, साधं उदाहरण आहे. कोणी आशीर्वाद आटा वापरतं का? किंवा कुठलाही बाहेरचा आटा जो आहे, जास्त फेमस आहे म्हणून मला कुठल्याच याची कंपनीची
चीड किंवा हे नाहीये, मला फक्त फेमस आहे म्हणून मी लिहितोय. हा जो आटा आहे, तर बघा आपलं पीठ जे आहे, साधी गोष्ट आहे, आपण जर दळून आणलेलं पीठ असेल तर ते किती दिवस टिकतं? डब्यामध्ये दळून आणलं तर किती दिवस राहतं ते? महिनाभर महिनाभर. महिन्यानंतर काय होतं? जाळ्या लागतात त्याला. जाळ्या लागतात. गुड. परंतु हम्म. आशीर्वाद आटा एक दोन एक वर्ष तरी काही खराब होत नाही. तुम्ही आणून बघितलं तर त्याची एक्सपायरी असते. मग हे नॉर्मल ओरिजिनल पिठाला जाळ्या लागतात, कीड लागते, काय जे असेल ते, परंतु ह्या पिठाला का लागत नाही? कारण ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, कारण ह्याच्यामध्ये किडे मारणारे औषध पिठामध्येच असणार, त्याच्यामुळे त्याला खराब होणार नाही. कारण त्याच्यामुळं मग प्रिझर्वेटिव्ह पिठामध्ये, पीठ तुम्ही चाळून घ्याल, काही कराल, परंतु आपण त्याला फिल्टर करतो का? डायरेक्ट त्याच्या चपात्या करतो, त्याला धुता येत नाही. मग हा फरक आहे पॅक्ड फूड मध्ये आणि आपल्या ओरिजिनल फूड मध्ये. लक्षात आलं? त्याच्यामुळं ह्याच्यात प्रोसेस्ड फूडमुळे आपली ओबेसिटी, वजन वाढतं. त्याच्यामुळे आपल्याला हे लेबलिंग माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये हिडन शुगर असतात. हे कशा त्या तुम्हाला दाखवणार आहे मी. साखर असते जे की तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे इन्सुलिन स्पाइक होतं, ओबेसिटी तर होतेच, परंतु फॅट स्टोरेज जे आहे आपल्या शरीरावर, फॅट एक्स्ट्रा शुगर झालं, इन्सुलिन जास्त वाढलं की आपली फॅट वाढायला चालू होते, म्हणून हिडन शुगर आहे. त्यानंतर लो प्रोटीन आहे. ह्या ज्या पॅक फूड आहेत ना, ह्याच्यामध्ये प्रोटीन खूप कमी असतं, कारण प्रोटीन जास्त टाकायला त्यांना परवडतच नाही, म्हणून लो प्रोटीन आहे. त्यानंतर काही हिडन इन्ग्रेडियंट असतात, म्हणजे जे आपल्याला दिसत नाहीत, सांगत नाहीत, ते हिडन इन्ग्रेडियंट असतात, म्हणजेच बॉडीला हार्म करतं. त्यासोबतच व्हेज आणि नॉन व्हेज लेबल हे कळाले पाहिजेत, म्हणून आपल्याला लेबल रीडिंग गरजेची आहे. हे 4 गोष्टी लक्षात आले. वजन वाढतं, हिडन शुगर असते म्हणजे साखर असते, त्यासोबतच हिडन इन्ग्रेडियंट काही हार्मफुल असतात, जसे की कलर आहेत, स्वीटनर आहेत, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला हे लेबल रीड करायचं आहे. क्लिअर? क्लिअर जर झालं असेल तर आपल्याला CL टाईप करा सगळ्यांनी. आपल्याला का लेबल रीडिंग करायची हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर CL टाईप करा. व्हेरी गुड. इंटरॅक्टिव्ह राहा. आपण पटकन सेशन संपवणार आहेत आणि तुमचे डाऊट्स, आता मी हा ओरिओचा पॅक घेतलेला आहे, इथं माझ्याकडे जो आहे ओरिओचा पॅक आहे, तर ह्या ओरिओच्या पॅक मध्ये, ओरिओ आहे बिस्किट, सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी घेतलं हे, की याचा पॅकचा एक फोटो काढून दिला, आणि हे लेबल काय असतात, हे असेच लेबल आहेत. FSSAI चे रूल आहेत की कशा पद्धतीनं हे लेबल पाहिजे, ते रूल पण मी दाखवणार आहे. परंतु असं लिहिलेलं असतं प्रत्येक पुड्यावर, तुमच्याकडे कुठल्याही बिस्किटचा राहू द्या, कशाचाही फूडचा, खाण्याचा फूड राहू द्या, असं लेबल असतं. एक स्क्वेअर असतो व्हाईट, न्यूट्रिशनल फॅक्ट हे लिहिलेलं असतं, असं न्यूट्रिशनल फॅक्ट. मग न्यूट्रिशनल फॅक्ट मध्ये काय काय असेल? अबाउट 16 सर्विंग. हा बघा, आता लक्ष देऊन ऐका, ह्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर होणार आहे. इथं लिहिलेलं आहे 16 सर्विंग. सर्विंग म्हणजे काय? एका वेळेस तेवढं 16 वेळेस खाऊ शकतील एवढे बिस्किट या पॅक मध्ये आहेत. 16 सर्विंग. समजा इथं जर 100 ml ऑइल असतं आणि त्यांनी जर लिहिलं असतं की 10 सर्विंग, तर एका वेळेस किती ऑइल खायचं? 10 ml, असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, सर्विंग साईज दिलेली आहे इथं, ही सुद्धा खूप महत्वाची आहे आपल्याला. 16 सर्विंग इथं लिहिलंय, हे पूर्ण पॅक मध्ये तुम्ही 16 वेळेस खा, एकदाच खाऊ नका. परंतु आपण तसं करतो का? नाही, एकदाच पूर्ण पुडा खातो. मग ते काय म्हणतात, आम्ही काय सांगितलेलं आहे, सर्विंग साईज किती खा. शासनाला किंवा गव्हर्नमेंटला किंवा न्यूट्रिशनिस्टला सांगतात ते, की आम्ही काय सांगतो ह्यांना, 3 कुकीज खा, 34 ग्राम एका वेळी खा, असं रिकमेंडेड आहे. पण 3 बिस्किटावर थांबतो का आपण? नाही थांबत. मग ते सांगतात की 3 बिस्किटामध्ये हे खालील इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्ये, किंवा खालील न्यूट्रिशन आहे. मग काय? अमाऊंट पर सर्विंग. आता इथं दिलं त्यांनी, 3 बिस्किटामध्ये काय काय असेल? 160 कॅलरी आहेत. आणि 160 पहिल्या सुरू
हा मोठा आकडा लिहिलाय, हे शासनानं सांगितलं की तुम्ही हे मोठं लिहा, 160 कॅलरी. आता आपल्याला अंदाज आला पाहिजे, एक चपाती किती कॅलरीची असते? 110 कॅलरीची. ऐकता ना सगळे? 110 ते 120 कॅलरी मध्ये एक चपाती असते. मग आता आपण 3 कुकीज खाल्ल्यानंतर 160 कॅलरी मिळत आहेत. बरं ठीक आहे, एक आपण एखादी चपाती खाऊ, कमी खाऊत आणि हे कुकी खाऊत, परंतु ह्याच्या पुढे जाऊन आपण आता बघू. हे दुसरा साईन आहे बघा इथं, पर्सेंटेज डेली व्हॅल्यू. पर्सेंटेज डेली व्हॅल्यू म्हणजे दिवसभराच्या व्हॅल्यूचे पर्सेंट. आता ह्याचा खूप मोठा अर्थ आहे. समजा तुम्हाला 2000 कॅलरी जर दिवसभरात लागतात, 2000 कॅलरी. थोडा कलर चेंज करतो. हा, दिवसभरात तुम्हाला 2000 कॅलरी लागत असतील, तर पर्सेंटेज हे तशाच पद्धतीने आहे की तुम्हाला इथं किती पर्सेंट मिळेल ह्या 3 कुकीतून दिवसभराच्या खाण्याच्या, हे त्यांनी काढलेलं आहे. मग आता टोटल फॅट, याच्यामध्ये टोटल फॅट किती आहे? 7 ग्राम. लक्षात येतंय? 7 ग्राम टोटल फॅट आहे. मग 9% तुमच्या दिवसभराच्या जेवणाच्या 9% तुम्ही फॅट ह्या याच्यातून खाल्ली, असं त्याचा अर्थ होतो. मग त्याच्यात फॅट 2 प्रकारचे असतात, एक सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट. सॅच्युरेटेड सुद्धा बॅड फॅटच म्हणली जाते आणि अनसॅच्युरेटेड थोडी गुड फॅट असते. आता ह्याच्यामध्ये बॅड फॅट आहे, परंतु नाव काय लिहिलं त्यांनी? सॅच्युरेटेड फॅट. बॅड फॅट लिहिणारच नाही, तुम्ही घेणारच नाहीत, म्हणून त्याला टर्मिनॉलॉजी चेंज केली. असं जसं दिसेल सॅच्युरेटेड फॅट 10% जेवढी आपल्याला WHO किंवा वर्ल्ड हेल्थ किंवा डॉक्टर सांगतात 10% तुमच्या शरीराच्या फॅट ही या 3 बिस्किटातून जाणार. आपण 3 बिस्किटाचा विचार करतोय फक्त, त्याला जर 3 गुणिले 10 केले तर हे 100च्या पुढे जातं. 100% फॅट म्हणजे एका पुड्यातून तुम्हाला 100% सुद्धा कॅलरी जाऊ शकतात, तेवढ्या बिस्किट दिवसभरात जर खाल्ले तर. म्हणून आपल्याला 10% इथून फक्त 3 बिस्किट मधून तुमची फॅट जाणार आहे शरीरात. कोलेस्ट्रॉल ह्याच्यात कमी आहे, 0. त्यांनी खूप मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, कोलेस्ट्रॉल 0 आहे, परंतु सॅच्युरेटेड फॅट आहे. सॅच्युरेटेड फॅट सुद्धा खराब आहे. मग काय करतात? कोलेस्ट्रॉल आपण काय बघतो, कोलेस्ट्रॉल आहे का ह्याच्यात? नाही. मग बाकी बघत नाही. आता बाकी बघा, सोडियम 135 आहे, सोडियम म्हणजे मीठ. आता हे जर बिस्किट 6 खाल्ले तर ते सोडियम किती होईल तुमचं? 12%, म्हणजेच 200-250 ग्राम मिलीग्राम सोडियम आपलं जाईल. आणि जर जास्त कंटिन्युअस खात राहिलात तर तुमचं सोडियम ह्या बिस्किट मध्येच संपून जाईल, म्हणजे खाण्याचा कोटा. आणि मग एक्स्ट्रा झालेलं सोडियम काय करतं? बीपी तयार करतं, म्हणजे मीठ आहे याच्यामध्ये. त्यानंतर टोटल कार्बोहायड्रेट. आता हे कार्बोहायड्रेट्स किती आहे त्याच्यामध्ये? 25 ग्राम. 25 ग्राम साखर आहे, म्हणजे 3 चमचे साखर फक्त 3 बिस्किटांमध्ये आहे. विचार करा, 3 चमचे साखर फक्त 3 बिस्किट मध्ये आहे, म्हणजे 9% दिवसभराची साखर आपण खातो. मग चपातीतून साखर भेटते, भातातून साखर भेटते, ह्या साखर, ही साखर आणि आईस्क्रीम अशी बाकी खाल्लेली साखर. मग ह्याच्यामध्ये डायटरी फायबर लेस दॅन 1 ग्राम, म्हणजे नाहीच्या बरोबर आहेत. फायबर असणं गरजेचं आहे आपल्याला, नाहीतर कॉन्स्टिपेशन होतं. साखर एवढी जर खाल्ली आपण, 50 ग्राम साखर 6 बिस्किटांमधून जाते, म्हणजे 5 चमचे साखर जाते 6 बिस्किटात. 5-6 चमचे बिस्किटांमध्ये साखर जाते. तर शुगर वाल्यांनी तर हे खाल्लंच नाही पाहिजे. किती शुगर जाते बघा. नसणाऱ्यांना शुगर होऊ शकते, एक्स्ट्रा शुगर झाल्यामुळे फॅट वाढू शकते. हे जे काळसर पडतं ना मुलांना आजकाल मानेवर, हाताच्या कोपऱ्यांवर, तर हे फक्त आणि फक्त अशा प्रोसेस्ड शुगरमुळे आहे. बरं, ही शुगर तरी कुठं चांगली आहे? त्यामध्ये सुद्धा प्रोसेस केलेली शुगर आहे, म्हणून हे खराब आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. टोटल शुगर 14% आणि इन्क्लूड 14% ऍडेड शुगर. खरी साखर 14 आहे आणि 14 ही ऍडेड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारमधून मिळणारी साखर आहे, असं त्यांचं म्हणणं. प्रोटीन 1 ग्राम, नाहीच्या बरोबर आहे प्रोटीन. म्हणजे हे लक्षात घ्या, त्याच्यात विटॅमिन्स वगैरे काहीही नाही आहेत. आयर्न 1.4 ग्राम आहे, परंतु हे परवडत नाही. आता इथं लिहिलंय त्यांनी, पर्सेंटेज डेली व्हॅल्यू म्हणजे DV टेल्स यू हाऊ मच न्यूट्रिएंट्स इन सर्विंग फूड कॉन्ट्रीब्युट्स टू डेली डाएट. 2000चं जर तुमचं डाएट असेल
तर तुम्हाला हे एवढं कॉन्ट्रीब्युट होऊ शकतं. तुमची 28% साखर हे 3 बिस्किटामध्ये जाते. म्हणजे दिवसभरात तुम्हाला जेवढी साखर खायची तुम्ही जर 6 बिस्किट्स खाल्ले तर 60% साखर, आणि जर एक चपाती खाल्ली आणि 6 बिस्किट खाल्ले तर दिवसभराचा तुमचा साखर किंवा गोड खाण्याचा कोटा संपून जातो. मग तुम्ही एका चपातीवर राहणार आहेत का 6 बिस्किट खाऊन? नाही. म्हणून हे हिडन एवढ्या गोष्टी जातात. मग ह्याच्यामध्ये 3 कुकीजची सर्विंग आहे, कॅलरी 160 आहेत, मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये सगळे काय आहेत? प्रोटीन फक्त 1 ग्राम आहे, कार्बोहायड्रेट्स 25 ग्राम आहे आणि 7 ग्राम फॅट आहे. म्हणजे फॅट आणि साखर जास्त आहे, जे की आपल्याला हानिकारक आहे. ती पण फॅट पण चांगली नाही आणि साखर पण चांगली नाही. आता बघा इन्ग्रेडियंट्स मध्ये ह्यांनी लिहिलेलं आहे इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय? इथं असा लिहिलेलं असतं. हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला वाचता आलं पाहिजे. हे एखाद्या वेळेस चालतं, तर हे वाचलं, कुणालाही वाचायला सांगा. ह्याच्यातले पहिले 3 जे नावं असतील ते जास्त आहेत, त्याच्यापासून बनलेलं हे पदार्थ आहे. बघा आता त्यांनी कसं फसवतात. इथं पहिलं काय? अनब्लेंच्ड एनरिच्ड फ्लोअर. अनब्लेंच्ड एनरिच्ड फ्लोअर म्हणजे काय? मैदा. एनरिच्ड किंवा प्रोसेस्ड म्हणलं की त्याला मैदा, किंवा त्याचं रिफाइंड म्हणलं, रिफाइंड फ्लोअर, प्रोसेस्ड फ्लोअर, एनरिच्ड फ्लोअर म्हणलं की त्याला काय म्हणायचं? मैद्यालाच म्हणतात. मग हे मैदा किंवा व्हीट फ्लोअर जे आहे, ह्याला थोडेसे त्यांनी काय केलंय, लक्षात येऊ नये म्हणून थोडे थोडे व्हिटॅमिन टाकलेत 1 रुपयाचे. 1 रुपयामध्ये एवढं मोठं व्हिटॅमिन मिळणार, पण किती आहे हे दाखवलं नाही. फोर्टिफाय केले, उगी त्याच्यावर छिडकारा केलेला आहे दाखवण्यासाठी, परंतु ते असतील का नाही हे शंका आहे. आता बघा दुसरा इन्ग्रेडियंट काय आहे? शुगर. नंबर 2 ला शुगर आहे. हे फक्त रायबोफ्लोविन, व्हिटॅमिन हे सगळं त्यांनी काय केलंय? कंसामध्ये टाकून दिलंय की हे 45 म्हणजे फक्त त्याची भावना दिलेली आहे. हे इन्ग्रेडियंट बनलेला नाही त्याच्यापासून. पण पीठ हा मेन इन्ग्रेडियंट आहे, मैदा. त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आहे साखर, आणि तिसरा बघा पाम ऑइल. लक्षात येत आहे? पाम ऑइल म्हणजे हायड्रोजनेटेड ऑइल, वनस्पती तेल, एडिबल तेल असं जर लिहिलं असेल तर ते डालडा किंवा जे अगोदर साबण बनवण्यासाठी जे वापरलं जायचं ऑइल, त्यालाच पाम ऑइल म्हणलं जातं. तर ते ऑइल एडिबल मध्ये आलेलं आहे. हे आहे. किंवा कॅनोला ऑइल, हे सुद्धा पाम ऑइल, कॅनोला ऑइल हे सगळे बॅन आहेत काही कंट्रीमध्ये. ककाओ पावडर आहे, हे छोटे छोटे नंतर त्यांनी टाकलेलं आहे. फ्रुक्टोज कॉर्न सिरप हे सुद्धा साखरच आहे. म्हणजे फ्रुक्टोज कॉर्न सिरप हा सुद्धा साखरेचा प्रकार आहे. मग चॉकलेट, आर्टिफिशियल फ्लेवर्स म्हणजे सगळे आर्टिफिशियल फ्लेवर्स आहेत. आणि पुन्हा वॉर्निंग लिहिलेली आहे की व्हीट आणि सोया आहे, त्याच्यामुळे ॲलर्जी, ग्लुटेनची ॲलर्जी असेल तर होऊ शकते, अशी वॉर्निंग सुद्धा लिहिलेली आहे. तर हे एक झालं लेबल रिडिंग. तर ह्या लेबल रिडिंग वरून आपल्याला काय काय लक्षात आलं? एक प्रोटीन आहे का त्याच्यामध्ये? नाहीये. साखर आहे का? हो, खूप सारी आहे. तेल आहे का? मीडियम आहे, 7 ग्राम तेल आहे, म्हणजे 1-1.5 चमचा तेल आहे, आणि ते तेल पण खराब तेल आहे. पुन्हा कॅलरी 3 बिस्किट मध्ये किती आहेत? 1.5 चपाती एवढ्या कॅलरी आहेत. तर आपण ठरवायचंय की 1.5 चपाती मध्ये कॅलरी जे आहेत त्याच्यामध्ये थोडं प्रोटीन, चांगलं स्लोली डायजेस्ट होणाऱ्या कार्बोहायड्रेट्स किंवा साखर असते, परंतु ह्याच्यामध्ये डायरेक्ट सिरप्स आहेत, म्हणजे लगेच ते इन्सुलिन म्हणजे साखर लवकर वाढणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला हानी होऊ शकते. आता सेकंड काय? ह्या प्रत्येक हे झालं हे ओरिओचं मी फक्त एक एक्झाम्पल थ्रू घेतलं होतं. ह्या प्रत्येक कुठलाही पॅक फूड घ्या, आता ह्याच्यामध्ये सुद्धा शुगर ट्रॅप्स असतात. साखर हे प्रिझर्वेटिव्ह आहे, त्याला कीड लागत नाही म्हणून साखर, चव लागते, सवय लागते म्हणून साखर ही वापरली जाते, आणि ह्या साखरेतून आपल्याला वेगवेगळे आजार होतात. मग आपल्याला ते लोकांना साखर म्हणलं की ते आता अवेअर होत आहेत, म्हणून त्यांनी काही फंडे शोधले कंपन्यांनी, मग ते वेगवेगळे नावं काढले, केमिकल नेम्स त्यांचे. ग्लुकोज, जिथंही लिहिलेलं असेल ग्लुकोज त्याला साखर समजायचं, जिथंही लिहिलेलं असेल फ्रुक्टोज ती पण साखर आहे. कॉर्न सिरप कुठलेही तुमच्याकडे असलेल्या जर का एखादा पॅक असेल तर त्याच्यावर चेक करा, ग्लुकोज, फ्रुक्टोज, कॉर्न सिरप, माल्टोडेक्स्टिन हे जर नावं असतील तर त्याच्यामध्ये त्याला साखर समजायचं आणि ते घातक आहे असंच समजायचं. आता ह्याच्यात पाठीमागे दुसरं काय? डिफरंट शुगर सेम मेटाबॉलिक इफेक्ट. कुठलीही साखर असली तरी ती शरीरामध्ये इन्सुलिन
स्पाइक करणार आहे आणि आपले मेटाबॉलिझम आपलं स्लो डाऊन करणार आहे किंवा फॅट वाढवणार आहे हे समजायचं. आणि मल्टिपल नेम इज इक्वल टू हिडन ओव्हरलोड. आता जेवढे जास्त इन्ग्रेडियंट तेवढं त्यांनी काय केलेलं आहे, हिडन ओव्हरलोड. आता इथं बघा खूप सारे इन्ग्रेडियंट आहेत इथं, अशी लिस्ट जे की मग हे खराब असणार. जे लिस्ट इन्ग्रेडियंट्स असतील तर त्याच्यामध्ये काय असतं, कमीत कमी इन्ग्रेडियंट असले की ते चांगलं समजायचं. ऍटलिस्ट त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह, कलर्स, टेस्टर्स हे नाहीयेत असं समजायचं. बघायचं लिस्ट जर इन्ग्रेडियंटची खूप मोठी असली तर त्याला फेकून द्या. हे फंडा मी आणखीन सांगणार आहे मध्ये मध्ये. आता बघा ऍडेड शुगर 40%, सिरप 30%, नॅचरल शुगर 20% आणि अदर 10%. अशी जर असली तर ते खराब फूड आहे. शुगर 40%च्या वर असली, सिरप 30%च्या वर, नॅचरल शुगर 20%च्या वर आणि अदर 10%च्या वर जरी असलं तरी ते खराब समजायचं. कलर्स आणि ऍडेड शुगर डार्क रेड असे लिहिलेले असतात. DC हे ऑरेंज, हे 923 ह्या कलर्सचे नाव आहेत. येलो तर हे काय आहेत, हे पोट खराब करणारे आहेत. म्हणजे लहान मुलांचं पोट खराब करतं. गट हेल्थ जे आहे तर ती डिस्टर्ब होते. गट हेल्थ डिस्टर्ब झालं की ब्रेन डिस्टर्ब होतो आणि आपला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. वेगवेगळे म्हणजे कुठले, अगोदर लिव्हरवर फॅट जमा व्हायला चालू होऊ शकते. गट मायक्रोबायोटा खराब झाला तर आपल्याला वेगवेगळ्या ॲलर्जी आणि ॲटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे ॲलर्जीचे डिसऑर्डर्स जे आहेत तर ते होण्याची शक्यता असते. हे ग्रे कलर आणि आता डिफरंट नाव आहेत पण डॅमेज सेम आहे. तुम्हाला नाव FP923 नंतर CA3F असे नाव लिहिलेले असतात, परंतु ते नॅचरल आयडेंटिकल कलर असतात. नॅचरली आयडेंटिकल फ्लेवर, नॅचरली आयडेंटिकल कलर्स. हे नॅचरल नाव जे आहे आपल्याला खूप छान वाटतं, परंतु तिथं काय लिहिलेलं आहे त्यांनी, आयडेंटिकल म्हणजे त्याच्यासारखं. नॅचरली आयडेंटिकल म्हणजे त्याच्यासारखे दिसणारे कलर आहेत, फ्लेवर आहेत. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नुसतं नॅचरल शब्द ऐकून आपण जायचं नाही पुढं. आयडेंटिकल म्हणलं की त्यांनी त्याच्यासारखं फ्लेवर आपण घेतला असा त्याचा अर्थ होता. म्हणून तसे त्याला निगेटिव्ह मार्क्स द्यायचे. आता इन्ग्रेडियंट लिस्ट डिकोड करू काय काय होते आता बघायचं. आताच आपण काय केलं त्याचं जसं बघितलं ओरिओचं, इन्ग्रेडियंट्स इन डिसेंडिंग ऑर्डर. अगोदर काय करायचं, पहिला ऑर्डर, पहिलं काय आहे, पहिलं लिहिलेलं काय ते जास्त असतं, दुसरं काय त्याच्यापेक्षा कमी, तिसरं त्याच्यापेक्षा कमी. फर्स्ट 3 हे मेजर असतात. आता आपल्यात फर्स्ट 3 काय होतं ओरिओ मध्ये, एक तर मैदा होता, नंबर 2 साखर होती आणि नंबर 3 काय होती, पाम ऑइल होतं. तुम्ही बघा ओरिओ. तर हे बघायचे. रेड फ्लॅग काय द्यायचं, साखर इन टॉप 3 असलं रेड फ्लॅग. सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. उद्या रीड करा, आज रीड करा तुमच्याकडे असणारे पॅक. आणि पहिल्या रेड फ्लॅग म्हणजे त्याला नाही असं समजायचं, निगेटिव्ह ते पॅक आपण पुन्हा घेऊन येणार नाहीत किंवा खूप कमी करू त्याला. साखर जर पहिल्या 3 मध्ये असेल तर ते डेंजर आहे. त्यानंतर हायड्रोजनेटेड ऑइल किंवा आपण जसं पाम ऑइल, हायड्रोजनेटेड ऑइल, व्हेजिटेबल ऑइल असं जर पहिल्या 3 मध्ये असेल तर ते सुद्धा डेंजर आहे. आणि आर्टिफिशियल ऍडिटिव्ह असं जर असेल त्या 3 मध्ये तर ते सुद्धा डेंजर आहे. शॉर्ट लिस्ट सेफर फूड. आपण अगोदर छोटी लिस्ट असली की ते अन्न किंवा ते फूड सेफ आहे असं समजायचं. बघा पहिल्या 3 मध्ये शुगर नसायला पाहिजे आणि ऑइल नसायला पाहिजे. आर्टिफिशियल कलर्स हे पहिल्या 3 मध्ये नसायला पाहिजे. मग तुम्ही त्याला थोडंसं सेफ म्हणू शकता. FSSAI चे रूल काय आहेत बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. शासन काय म्हणतंय, गव्हर्नमेंट मस्ट इन्क्लूड, गव्हर्नमेंट सांगतं की त्या लेबलमध्ये लायसन नंबर पाहिजे. जर FSSAI असा FSSAI चा लोगो असतो, याचं लायसन नंबर असतं. जर लायसन नंबर नसेल तर त्याच्यावर कुठलीही रेग्युलरिटी बॉडी नसते. ते कुठं तयार झालं, कसं झालं हे तुम्हाला काहीही ट्रॅक होत नाही. म्हणून पहिला रूल आहे ते लायसन बघणे. त्यानंतर व्हेज नॉन व्हेजचं लेबल असलं पाहिजे. असा रेड सिम्बॉल असतो दॅट इज नॉन व्हेज, आणि असा जो ग्रीन सिम्बॉल असतो, असा ग्रीन सिम्बॉल जो असतो ते व्हेज.
हे सिम्बॉल असणं गरजेचं आहे, हे FSSAI सांगतं. न्यूट्रिशनल इन्फो, जसं आपण 100 ग्राम किंवा सर्विंग वाईज जसं ह्याचं बघितलं, इथं न्यूट्रिशनल इन्फो आहे त्यांचा, तर हे असणं गरजेचं आहे. जर तो नसेल तर मग ते प्रोडक्ट फेक आहे असं समजायचं. एक्सपायरी किंवा बिफोर बेस्ट हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे सुद्धा असणं गरजेचं आहे. हे नसेल तर ते प्रोडक्ट फेक आहे. आता मिसलिडिंग कुठं होऊ शकतो आपण बघा. मिसलीड कशी करते कंपनी? काही कंपन्या क्लेम करतात वर खूप मोठं असतं लिहिलेलं, काय लो फॅट. बघा तुमच्या ह्याच्यावर काही ना काहीतरी लिहिलं असेल, 0 कोलेस्ट्रॉल किंवा लो फॅट, परंतु त्याच्या अगेन्स्ट काय असतं त्याच्यात? ऑफन हाय शुगर. आपल्याला वाटतं फॅट कमी आहे, परंतु मध्ये जर बघितलं तर शुगर जास्त असते. काही शुगर फ्री असतं, ते काय सांगतात? हे आमचं असं लिहिलेलं असतं मोठं SF किंवा शुगर फ्री. आपल्याला वाटतं हे शुगर फ्री आहे, मला वाटतं डायबिटीज आहे, हे घेऊन जाऊ. आपल्याला हे बिस्किट आहेत जे की शुगर फ्री आहेत, पण त्याच्यामध्ये काय असतं? आर्टिफिशियल स्वीटनर्स, माल्टोडेक्स्टिन सारखे 10 लाख हजार पट त्याच्यापेक्षा शुगर असणारे आर्टिफिशियल स्वीटनर असतात. साखर नाहीये पण स्वीटनर आहे, तर ते चेक करायचे. त्यानंतर मल्टीग्रेन लिहिलेलं असतं. आता बिस्किट्स, ओट्स किंवा बिस्किट्स बरेच आता हे मल्टीग्रेन बिस्किट्स आहेत असं लिहिलेलं असतं. आपल्याला वाटतं हे लोक बिस्किट मैद्याचे बिस्किट आम्हाला नाही, आम्ही नाही खात, माझ्याकडे येतात आणि ती मल्टीग्रेन बिस्किट आहेत, पण त्याच्यामध्ये कसं करतात ते? मोस्टली रिफाइंड प्रोडक्ट. मग मल्टीग्रेन बिस्किट तुमचे बिस्किट आहेत किंवा आटा आहे, पण त्याच्यात काय केलं गेलं? मल्टीग्रेन मध्ये 80% मैदा आणि 20% होल व्हीट, दॅट इज, किंवा त्याच्यात राईस किंवा रागी हे 20% असेल. हे मल्टीग्रेन होऊ शकतं का? म्हणजे 80% खराब आणि 20% चांगलं. तर तशा ह्याला आपण फसतो. त्यानंतर नॅचरल नाव असतं आणि नो स्ट्रिक्ट लीगल डेफिनेशन. नॅचरल म्हणजे काय ह्याची डेफिनेशन नसते, म्हणून तिथं आपण नॅचरलला म्हणून नॅचरली आयडेंटिकल वगैरे असे वर्ड्स असतात, परंतु त्याच्यात काही डेफिनेशन नसते. म्हणजे काय आहे नुसतं नॅचरल लिहिलेलं असतं, परंतु मध्ये काय हे जर नसेल तर ते नॅचरल नाही. नो ऍडेड शुगर हे सुद्धा लिहिलेलं असतं. स्टील कंटेन्स नॅचरल शुगर्स लाईक फ्रुक्टोज, लॅक्टोज जे आहे, हे जर असेल, फ्रुक्टोज लॅक्टोज लिहिलंय आणि नो ऍडेड शुगर लिहिलंय, ते फसतोय आपण. कारण नियमामध्ये हे त्यांनी कंपन्यांनी किंवा कंपन्यांच्या लोकांनी काढलेले मधले मार्ग आहेत, आपल्याला समजू नये म्हणून. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी मिसलीड करतात. फॉलो दिस सिस्टीम. आता आपण हे काय करायचंय ह्याची मी सिस्टीम सांगतो तुम्हाला. बघायचं अगोदर त्या लेबलमध्ये 5 ग्राम पर सर्विंग पेक्षा जर जास्त काही असेल तर ते डिनाय करा, घ्यायचं नाही. म्हणजे 5 ग्राम पेक्षा जास्त, आता आपण बघा इथं बघू, हे घ्यायचं का नाही तुम्ही ठरवा. ह्या रूल नुसार आपण जे रूल केलाय त्याच्यानुसार इथं ह्याच्यात एका सर्विंग मध्ये किती ग्राम साखर आहे? शुगर बघा इथं कुठं गेलं? कार्बन 25 ग्राम आहे. आपल्या परीक्षेत ते फेल का पास? लिहा फेल का पास, कॉमेंट करा. फेल होईल ते, कारण 5 ग्राम, हो 5 ग्राम पेक्षा जास्त आपल्या ह्याच्यात 25 ग्राम आहे. मग आपला रूल काय आहे? लेस दॅन 5 ग्राम पाहिजे साखर. पुन्हा प्रोटीन ग्रेटर दॅन 10 ग्राम जर असेल तर ते गुड फूड आहे. एका सर्विंग मध्ये 10 ग्राम प्रोटीन जर असेल तर ते यस म्हणायचं, त्याला ते फूड चांगलं आहे. त्यानंतर दुसरा काय? इन्ग्रेडियंट्स हे अल्ट्रा प्रोसेस्ड जर ग्रेटर दॅन 10 ग्राम असेल, 10 असेल तर अवॉइड अल्ट्रा प्रोसेस्ड. इन्ग्रेडियंट्स मध्ये जर अल्ट्रा प्रोसेस्ड म्हणजेच रिफाइंड मैदा वगैरे जर 10% पेक्षा किंवा 10 ग्राम पेक्षा जर जास्त असेल तर ते सुद्धा अवॉइड करायचे. म्हणजे आजपासून लेबल वाचायचं आणि सायंटिफिकली फॅट लॉस. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण लेबल म्हणजे जिम मध्ये आपण बराच मेहनत घेतो 1 तास आणि घरी येऊन जर असं शुगर किंवा ऑइल असणार जर असं फूड घेत असाल तर आपण त्याला मग किचन मध्ये बॉडी ही बनणारच नाही तुमची, कारण अगोदरच तुमच्या अनहेल्दी फूड जास्त जाते. हे अशा पद्धतीनं आपण हे लेबल रिडिंग शिकली पाहिजे.
क्लिअर किती जणांना झालेला आहे? लेबल रीड करणार तर यस टाईप करा. मी आता इथून पुढे लेबल रीड करणार. मी हे प्रेझेंटेशन आपल्या पेड ग्रुपमध्ये टाकतो आणि तुम्हाला त्यानंतर लक्षात येईल की ह्या नोट्स तुम्हाला सगळ्याच मी देईन. आता तुमचे डाऊट्स विचारा. 5 मिनिट आहेत माझ्याकडे. जे नवीन आलेले आहेत किंवा ह्याच्यामध्ये जे चॅलेंज मध्ये नाही आहेत परंतु स्टील त्यांना आपण ऍक्सेस दिला होता याच्यासाठी, तर चॅलेंज बद्दल मी थोडक्यात सांगतो. आता जे चॅलेंज मध्ये आहेत, जे ऑलरेडी क्लिअर आहे ज्यांना, त्यांना काही बोलायचंय का? अगोदर त्यांना तुम्ही बोला. तुमचे काही डाऊट्स आहेत का करताना? म्हणजे आपण चॅलेंज करताना तुमच्या डाएटमध्ये, वर्कआउटमध्ये काही डाऊट असेल तर जे प्रीमियम ग्रुपमध्ये आहेत, ज्यांनी चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत, तर ते अगोदर तुम्ही तुमच्या डाऊट्स विचारा. नो डाऊट. सर सॅलड कच्चं खाण्यापेक्षा त्यात दह्यात कोशिंबीर करून खाल्लं तर चालेल का? यस, यू कॅन. खाऊ शकता. कोशिंबीर करून खा. संध्याकाळी जास्त हार्ड असेल तुमचं. आता कोस्ट 3 टाईपचे असतात. म्हणजे पोटाचा जो आपला असतं, प्रत्येकाचे वेगवेगळे कोस्ट, त्याला गट म्हणतो आपण. मृदू कोस्ट, कठोर कोस्ट आणि मध्यम कोस्ट. म्हणजे काही जणांना सॅलड कच्चं खाल्ल्यानंतर किंवा स्प्राउट्स कच्चे खाल्ल्यानंतर पचन होत नाही, त्यांनी थोडंसं बॉईल करून खा. शुगर फ्री टॅबलेट चालेल का? स्टिविया हे तुम्ही कधीतरी चालतं. शुगर फ्री मध्ये 2 असतात. माल्टोडेक्सिन शुगर फ्री अजिबात घेऊ नका. ते उलट तुमची इन्सुलिन स्पाइक करतं. म्हणून स्टिविया सारखे जे नॅचरल स्टिविया आहे त्याचे शुगर फ्री घ्या. सर फळांमध्ये कोणती फळं खाऊ नये? सगळी फळं खाऊ शकता. ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांनी फळं कमीच खायची आहेत. त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं. आणि ज्यांना वेट कमी करायचं आहे त्यांनी मॉडरेट लेवलला 200 ग्राम पेक्षा जास्त फळं खायचं नाही. आणि त्याच्या उपर पण तुम्ही जर सिट्रस फ्रुट्स जास्त खाल्ले, ज्याच्यामध्ये बेरीज आहेत, स्ट्रॉबेरी आहे, किवी आहे, ऑरेंज आहे, तर असे फ्रुट्स हे खाऊ शकता. परंतु उन्हाळा आहे, तुम्ही डिहायड्रेट झाला असेल तर टरबूज सुद्धा खाऊ शकता. टरबुजामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, पण त्याचा लोड कमी आहे, ग्लायसेमिक लोड. त्याच्यामुळं टरबुजाच्या 2 फोडी खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार नाही. आणि सर दुपारच्या झोपेचा काही इफेक्ट होतो का? हो, दिवा स्वप्न म्हणतो त्याला. दुपारी फक्त नॅप म्हणजे अर्ध्या तासापेक्षा जास्त तुमचा थकवा जाण्यापेक्षा जर तुमची झोप असेल दॅट इज गुड. पण अर्ध्या तासापेक्षा जास्त तुम्ही झोपत असाल तर मग ते तुम्हाला सवय बदलावी लागेल किंवा रात्री तुमची झोप झाली नाही असं समजावं लागेल. रात्री तुमची करेक्ट करा झोप. ओके. सर Thank ब्रेकफास्ट you, किती sir. वाजेपर्यंत करायचं? तसा काही रूल नाही. तुमचा पोस्ट वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही लगेच ब्रेकफास्ट करू शकता. तुम्ही 9 वाजता 10 वाजता म्हणजे 8 ते 10च्या मध्ये केव्हाही ब्रेकफास्ट करू शकता. चालेल. हो हा, सर. आता बाकीचे सर पाणी किती प्यायचं दिवसामध्ये? त्याच्यावर मी सांगितलेलं आहे. पाणी आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळं लागतं. पाणी हे 30 ते 35 ml. आता तुम्ही या दिवसामध्ये 35 ml पर kg ऑफ बॉडी वेट. जर तुमचं वजन 50 किलो असेल तर 50 गुणिले 35 तेवढं ml घ्या. 60 असेल तर 60 गुणिले तेवढं ml. हे नॉर्मल झालं, स्टँडर्ड झालं. पण आता ह्याच्यात महत्वाचं काय? तुम्ही उन्हामध्ये काम करत असाल तर अर्धा लिटर जास्त प्यायचं. तुम्ही एसी मध्ये काम करत असाल तर तेवढंच घ्या. तुमचं वर्कआउट खूप जास्त होत असेल तर वर्कआउटमध्येच तुमचं 1 लिटर पाणी जास्त जाईल. तुम्हाला एखादी टॅबलेट चालू असेल, हार्टची वगैरे लोड असेल तर तुम्हाला अर्धा लिटर पाणी कमी घ्यावं लागेल. त्यानंतर एखादा डायरिया सारखा ज्यावेळेस तुम्ही संडास लागते, समजा एखाद्याला डायरिया होतो, तर तुम्हाला 6 लिटर पाणी पण कमी पडतं कारण डायरियातून पाणी जातं. तर अशा सिच्युएशनल याच्यानुसार पाणी कमी जास्त, परंतु तहान लागण्याच्या जस्ट अगोदर पाणी प्यावं. आणि एकच टेस्ट आहे, युरिन ही येल्लो आली नाही पाहिजे. येल्लो युरिन आली की तुमचं पाणी कमी पडलं असं समजायचं, पाणी वाढवा. ह्याचा असा कुठल्याही बुकमध्ये रूल नाहीये की एवढंच पाणी तुम्ही पिलं पाहिजे.
व्यक्तीनुसार त्याचा तुमचा घाम जास्त येत असेल तर तुम्हाला पाणी जास्त लागतं. हॅलो सर, चयापचय सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचं डाएट जास्त घ्यायला पाहिजे? कोणत्या प्रकारची प्रथिनं जास्त घेतली पाहिजे? हा, चयापचय सुधारायचं म्हणजे नेमकं पोट तुमचं म्हणजे पोट ऍसिडिटी वगैरे असण्यासाठी का मेटाबॉलिझम? हा, मेटाबॉलिझम जर बूस्ट करायचं तर अगोदर तुमच्या हा. मसल्स वाढल्या पाहिजेत, हाय प्रोटीन घ्यायला पाहिजे. कारण मसल हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आपल्या ह्याच्यात, आणि मसल सिंथेसिस साठी जी काही एनर्जी लागते ती जास्त एनर्जी लागते. म्हणजे तुम्ही समजा सकाळी स्ट्रेंथ ट्रेनिंग केली आहे तर तुमच्या मसल ब्रेक झालेल्या आहेत, त्या मसल बनण्यासाठी दिवसभर ऊर्जा लागते, आणि ती ऊर्जा जर प्रोटीन मधून आली तर ती मसल जेवढ्या जास्त त्यांचं मेटाबॉलिझम जास्त, म्हणजे मशीन तुमची जी आहे बॉडी मशीन ती ऑलरेडीच फॅट बर्निंग मशीन बनते, बसल्यानंतर सुद्धा फॅट बर्न करते ज्यांच्या मसल जास्त आहेत त्या. परंतु आपण जर फक्त रनिंग केलं तर ज्यावेळेस रनिंग करतो त्यावेळेसच कॅलरी बर्न होतात, बसल्यानंतर होत नाहीत. म्हणून आपल्याला हाय प्रोटीन डाएट घ्यावा लागतो, लो कार्ब डाएट घ्यावा लागतो, आणि मीडियम फॅट डाएट असं त्याचं डाएट पाहिजे. मग प्रोटीन सप्लिमेंट मध्ये घ्यायचं की अन्नातूनच घ्यायचं? हा, प्रोटीन तुमची जर रिक्वायरमेंट फूड मधून होत नसेल आणि तुम्ही जर तेवढा स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल तर सप्लिमेंट वे प्रोटीन ही बेस्ट आहे. हम्म, ठीक आहे. आता बाकीचे ह्याच्यामध्ये किती जण आहेत जे फर्स्ट डे आहे किंवा जे आपल्या पेड ग्रुप मध्ये नाही आहेत, तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगतोय. बाकीच्यांचा जर प्रश्न वगैरे नसतील, तुमचा टाइम जाऊ नये म्हणून मी तुम्ही एक्झिट केलं, लेफ्ट केलं तरी चालतं. कारण तुमचा जो मेन म्हणजे आज जे प्रीमियम ग्रुप मधले आहेत, आपले 21 डेजच्या चॅलेंज मधले आहेत, त्यांना मला लेबल रिडिंगचा हाच चॅप्टर त्यांना घ्यायचा होता, आणि तो झालेला आहे त्यांचा क्लिअर. नाही असेल तर मला तुम्ही ग्रुपमध्ये क्वेश्चन टाका, मी हे प्रेझेंटेशन पण टाकणार आहे किंवा याची रेकॉर्डिंग पण देईल. आता जे नवीन आहेत आणि जे फर्स्ट डे आहे किंवा जे आणखीन त्यांच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या नाहीत, फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या म्हणजे काय करायचे, फक्त तुम्हाला 400 रुपये द्यायचे. म्हणजे एका पिझ्झा, तुम्ही एक पिझ्झा खायचा नाही आणि 21 डेज तुम्ही माझ्यासोबत राहणार आहेत. मी एवढा म्हणजे ह्याच्यासाठी करतोय की तुम्ही आले पाहिजेत, तुम्ही फिट राहिले पाहिजे, तुमची फॅमिली फिट राहिली पाहिजे. आणि मलाही कुठंतरी माझ्याकडं एवढ्या 15 वर्षात मी एवढा ह्या फील्डमध्ये काम करतोय, तर मलाही एक तुमच्यामधनं तुमचं समाधान मिळतं. ह्या गोष्टी केल्यानंतर मला जो काही हॅपीनेस मिळतो त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. कारण मी फ्री घेतलेले आहेत, असे फ्री कितीतरी आमच्या अगोदर फ्री पण चॅलेंजेस घ्यायचो, परंतु कोणालाही रिस्पॉन्स खूप कमी यायचा. कारण इफ यू पे द मनी देन ओनली यू पे द अटेन्शन. कारण आपण जर मी पैसे, मलाही वाटतं की माझ्याकडे फ्री दिलेलं कोणी असेल, माझे मित्र कितीतरी फ्री येतात, डाएट देतात, खिशात घालतात, आणि ते पुन्हा विचारलं तर अरे यार लक्षातच नाही म्हणतात, कारण त्याचं मूल्यच नाहीये त्यांच्याकडे, म्हणजे की त्याला फ्री आहे. परंतु माझ्याकडे जे पे करतात त्यांना माहिती आहे की मी इथं पे केलेलं आहे, मला भांडतात येऊन, आणि ते भांडलं पाहिजे की माझं वेट कमी नाही झालं, का कमी झालं पाहिजे, मलाही त्याच्यामध्ये लक्षात येतं, मीही लक्ष जास्त देऊ शकतो. म्हणून हे गिव्ह अँड टेकची पॉलिसी म्हणून हे नाममात्र फीस आहे. तुम्ही जर फक्त डाएटची चार्जेस बघितले तर 3 महिन्याचे 15-15 हजार आहेत. तुम्ही रुजुता दिवेकरांच्या सारखे 1.5 लाख रुपये आहेत, ते पण भाकरीच खायला तुम्हाला देणार आहेत, याच्यापेक्षा वेगळं काही देणार नाही. परंतु एवढं ते महत्वाचं आहे. आणि तुम्ही हे 400 रुपये जे भरलेले आहेत तर ते तुम्ही वसूल करा, आणि ज्यांनी भरले नाहीत ते भरा, पे करा, आणि नंतर तुम्ही कमिटमेंट तुमच्या वाढणार आहेत. म्हणून आता ह्या चॅलेंजमध्ये काय असेल तर डिसिप्लिन आणि सेल्फ लव्ह ह्या चॅलेंजचा ब्रीद वाक्यच आहे. 21 दिवस का महत्वाचे आहेत, 21 दिवस एखादी सवय लावण्यासाठी गरजेची असतात, म्हणून आपण हे चॅलेंज 21 दिवस लावतो, म्हणजे करतोय. काय आहे हे चॅलेंज, म्हणजे मी तुम्हाला एक स्क्रीनच शेअर करतो. ओके, मी फक्त 10 मिनिटात सांगणार आहे. आणि ज्यांना पेमेंट लिंक वगैरे पाहिजे त्यांनी माझा नंबर, मी प्रत्येक ह्या नंबरवर 8380981100 किंवा मी याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये टाकतो.
त्या नंबरवर मला मेसेज करा किंवा आता मॅडमचा नंबर मी टाकेल, म्हणजे ऑफिसचा नंबर आहे इथं खाली आहे तो 95 याच्यावर मेसेज करा, फोन करा 9529 72 2899. आणि हा जो काही सेशन झाला त्याच्याबद्दल ग्रुपमध्ये फीडबॅक द्या, म्हणजे कळू द्या बाकीच्यांनी. जर मिस झाला असेल तर त्यासाठी आपल्याला लक्षात यावं त्यांना, पुढच्या वेळेस ते मिस करणार नाहीत. जेवढं तुमचं बाकीचं घरचं काम महत्वाचं आहे त्याच्यापेक्षाही कितीतरी महत्व याच्यामधनं आपल्याला खूप गोष्टी, म्हणजे एखाद्या वेळेस तुमचे कपडे खराब राहू द्या, तुमच्या किचन मधले एखादी फर्निचर खराब राहू द्या, परंतु ह्या गोष्टी जर खराब असतील तर डायरेक्ट आपली हेल्थवर जात आहेत. म्हणजे पुन्हा जे काही आपण हॉस्पिटलला पे करणार आहोत तर ते कदाचित याच्या एखाद्या गोष्टीमुळे टाळू शकतं. मला माहिती आहे की डायबिटीज झाल्यानंतर जे काही आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात तर त्या गोळ्या शरीराला किती पिळून काढतात. बीपी झाल्यानंतर, थायरॉइड झाल्यानंतर, त्याच्यापेक्षा एक जरी आपण इन्ग्रेडियंट कमी केला आणि त्या गोळ्या जर आपल्या टळू शकल्या, अगदी 10 वर्ष नाही टळणार काही ठीक आहे, परंतु प्रोलॉंग झालं तर तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ हे वाढणार आहे. आपण किती जगतो ह्याच्यापेक्षा कसं जगतोय, किती फिट राहतोय हे पण महत्वाचं आहे ना. तर हे सगळं करून पाहिलं तरी रिझल्ट नाही. बेली फॅट कमी होत नाही, एनर्जी खूप लो वाटते. सोशल मीडिया आपण कन्फ्युजन आहे की माझं, आपण तर बघतो 6 पॅक झालेले बॉडी आहेत, मुली एकदम फिगर 0 फिगर असणारे आहेत. आजकाल 50-60 वर्षाच्या ज्या काही स्टार आहेत, हिरोईन आहेत, त्या सुद्धा एकदम पूर्ण शेप मध्ये आहेत. पण मी का नाही? कन्सिस्टन्सी होत नाही, तर मोटिवेशन आपल्याला मिळत नाही. मग वेट लॉस का फेल होतो? क्रॅश डाएट करतो, प्रॉपर डाएट होत नाही, एज्युकेशन नाही. तुम्ही जरी डायटिशियन कडे गेलात तर त्यांना वेळ नाही. माझ्याकडे आल्यानंतर सुद्धा मला पण वेळ मिळत नाही तुम्हाला एवढा वेळ देण्यासाठी. तर माझा भर आहे तुम्ही स्वतः एनरिच व्हा, आत्मदीप भव, म्हणजे स्वतः मध्येच तुम्हाला. आता हे मी लेबल रिडिंग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे मला हो. तर वाटतं की सिलेबस मध्ये टाकायला पाहिजे, हे इतकं महत्वाचं आहे, परंतु आपल्याला कोणीच शिकवलं नाहीये. आणि आपण त्याच्यावरच्या रॅपरवर, तुम्ही जर गुड डेचा पुडा बघितला तर त्याच्यावर खूप सारे काजूचं मोठं पॉकेट लिहिलेलं असतं, काजू. किंवा आता मँगोची ड्रिंक आहे, त्याच्यामध्ये खूप डेलिशियस मँगोचं मँगो असा त्याच्यावर काढलेला असतो आणि आपल्याला वाटतं की पूर्ण मध्ये मँगो आहे. अक्षरशः फक्त एक टोपण मँगो असतं. खोकल्याच्या औषधाचं एक टोपण असं 10 ml, 100 ml मध्ये 10 ml मँगो असतो. ही विदारक स्थिती आहे आणि आपण त्याला हेल्दी म्हणून पितो. परंतु आता आपली आय ओपनिंग, आता आपण शिकलोत तर आपल्याला दुसऱ्या घरातल्या मेंबर्सला, मुलांना सांगता येईल की हे असं असं आहे आणि त्यातले 10 बॉटल पिल्या तर 1 बॉटल तरी कमी होईल. तेही तुम्हाला ते रिझल्ट असेल. तर हे क्रॅश डायटिंग केल्यामुळं आपलं वेट कमी होत नाही. मील स्किप केल्यामुळं, प्रॉपर सिस्टीम नसल्यामुळं, अकाउंटेबिलिटी तुम्हाला विचारणारच कोणी नाही, तर आपण मोटिवेट राहत नाही आणि आपण गिव्हअप करतो. तर ह्यासाठी हे डाएट आहे. आता मी स्वतः एक न्यूट्रिशनिस्ट आहे, डायटिशियन आहे. त्यासोबत मी डॉक्टर आहे, सायकॉलॉजिस्ट आहे आणि इथं माझं सेंटर आहे लातूर या ठिकाणी. आणि हजारो व्यक्तींना मी ऑनलाईन, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष त्यांच्या जे काही डाएट आहे, डाएट मधून ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे डॉक्टर दत्ता. म्हणजे एक्स्ट्रा आणखीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल, इथं मी जास्त माहिती देणं उचित नाही, तर तुम्ही डॉक्टर दत्ता म्हणजे कंटिन्युअस त्याच्यामध्ये ही आहे आयडी DRDATTA. तर याच्यावर तुम्हाला बाकी माझी माहिती मिळेल. तुम्हाला ज्यांना कुणाला काही विचारायचंय ते खाली नंबर दिलेला आहे, तो नोट करून घ्या. आता हे चॅलेंज डिफरंट काय, फक्त डाएट प्लॅन नाहीये ह्याच्यामध्ये. आपण प्रोटीन फोकस्ड आहे, प्रत्येक मील मध्ये प्रोटीन मॅनेज केलेलं आहे. त्यानंतर फॅट कमी आहे आणि त्यामुळे काय होतं, मसल लॉस होत नाही आणि तुमचा जो काही डाएट केल्यानंतर असं तोंड सुकल्यासारखं होणे, त्यानंतर डोळ्याखाली सर्कल येणे, व्हिटॅमिन डिफिशियन्सी, केस गळणे, लो फील होणे, तर ते करेक्ट पाथ नाही असं त्याचं लक्षण आहे. त्यासोबतच माइंड अँड बॉडी ट्रान्सफर, आज तुम्ही जे बॉक्स ब्रिदिंग करणार आहात किंवा केला आहात त्यामुळे तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होईल, ते सुद्धा देणार आहे, दिलेलं आहे त्याच्यासोबत.
आणि अकाउंटेबिलिटी सिस्टीम. मी तुमच्या सकाळी सोबत आहे आणि कंटिन्युअस तुम्हाला ट्रॅक करतोय, त्यामुळे तुम्हाला सतत मोटिवेट राहणार आहात तुम्ही. आता ह्याच्यामध्ये काय आहे, डाएट प्लॅन व्हेज नॉन व्हेज दिलेला आहे, देणार आहे. 35 मिनिट वर्कआउट प्लॅन आहे. आता आपण वॉकिंग हे चालू केलेलं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. मी संडेला तुमचं मेडिटेशन सेशन घेणार आहे आणि बाकी तुम्हाला लिंक पण पाठवणार आहे वर्कआउट कसं करायचं याच्या. माइंड डिटॉक्स ऍक्टिव्हिटीज आपण चालू केलेले आहेत. लाईव्ह गायडन्स जे की आता सपोर्ट तुम्हाला जसं मी सांगतोय तसं मी वीकली प्रत्येक शुक्रवारी लाईव्ह येतो तुमचे क्वेश्चन्स आणि जे काही आहे त्याचे आन्सर्स घेऊन. ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये आपण हे डेली स्कोर नाही, वीकली स्कोर मिळेल, कारण डेली खूप जणांचं कन्फ्युजन होतं. कन्सिस्टन्सी ट्रॅक होईल आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जरुरी आहे तुमचं यामध्ये. त्यासोबतच डेली डन हा जरी मेसेज टाकला, नीट वर्कआउट मध्ये जे काही आपलं ब्रशिंग विथ काफ रेजेस होतं तसे वर्कआउट कम्प्लीट केलेला अपडेट करा. रोज एक तरी फोटो पोस्ट करा. नाही पोस्ट झाला तर एक तरी व्यक्तीला कुठल्याही तुम्हाला मील चांगलं त्यांनी डिश चांगली एकदम डेलिशियस दिसते त्याला लाईक करा. लाईक करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत, परंतु तुम्ही ऍक्टिव्ह असल्याचं तुमच्या माइंडला रजिस्टर होऊ द्या. जेवढे लाईक्स जेवढे क्वेश्चन्स विचाराल तेवढं तुम्ही ऍक्टिव्ह राहणार आहेत. आणि तुम्ही ह्या ग्रुपला एक सध्या म्हणजे एक तरी तास द्या तुम्ही या ग्रुपमध्ये. मी बघितलं तर मेसेज काही लोक 20-25 लोक होते की असं आयुष्यामध्ये त्यांच्या की त्यांनी 20 लोकांनी मेसेजेस बघितला नाहीत. 100-125 लोक आहेत ग्रुपमध्ये, काही महत्वाचे मेसेज बघितले नाहीत. तर ते असं इतकं महत्वाचं काम, कारण हे तुमच्या शरीरासाठीच आहे. तुम्ही आहात तर बाकी विश्व आहे. तर ह्या परसेप्शन ठेवा आणि ह्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहा. मी म्हणत नाही की कंटिन्यू बघा, तुम्ही एक 5 मिनिट फक्त चेक करा कोण काय म्हणतंय, त्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळणार आहे. आणि त्यानंतर हे एनर्जी वाढणार आहे, इंचेस लॉस होणार आहेत, फॅट लॉस होणार आहे आणि माइंड डिटॉक्स होणार आहे. आता ह्या ग्रुप म्हणजे हे बाकीच्या लोकांनी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला सगळ्या आता ही ट्रॅकिंग केलेली आहे आम्ही. हे अशा पद्धतीनं कुणाचे वेट किती कमी झालेले आहेत हे लाईव्ह ट्रॅकिंग आहे. तर ही ट्रॅकिंग अशी आपली पण होणार आहे या चॅलेंजमध्ये. हे चॅलेंज कोणासाठी नाही, हे जे क्रॅश डाएट नाहीये, उपासमारी नाहीये, वेट लॉसच नाही, तर बाकी टोटल ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि ह्या सगळं आता बघितल्याप्रमाणे हे डाएट प्लॅन आहे. मी ते तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. आता अशा पद्धतीनं रोज एक पोस्ट करायचा आहे, म्हणजे डाएटचा फोटो टाकायचा आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी रात्री 10 वाजण्यापूर्वीच आपण पोस्ट टाकतो. त्या पोस्टला मिस न करता बघा. सकाळी उठल्याबरोबर ग्रुप एक वेळेस ओपन करा. बाकी निगेटिव्ह न्यूज बघण्यापेक्षा या ग्रुपमध्ये तुम्ही जर एखादा डिश असेल, एखाद्यानं व्यायाम केलेला असेल त्याला लाईक करा. आणि मी सुद्धा असं करेन, मी जेलसी न फील करता स्वतः आपण त्याच्यातनं प्रेरणा घ्या आणि तुम्ही पॉझिटिव्ह त्याला लाईक करा, कमेंट करा. ते सुद्धा आम्ही त्याला मार्क्स आहेत, कारण तुम्ही ऍक्टिव्ह राहणं म्हणजे तुमच्या माइंड ऍक्टिव्ह झालं एक वेळेस की बॉडी सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे. त्यासाठी ग्रुपमध्ये कल्चर ठेवा, पॉझिटिव्ह कॉमेंट्स करा, त्यास शेमिंग करू नका. कोणी एखादं जाड आहे आणि व्यायाम कर त्याला मोटिवेट करा. तुम्ही फोटो टाका. इथं आपली एक कम्युनिटी आहे, एक फॅमिली आहे, असं राहा. एकमेकांना एनकरेज करा. किमान 2 मेंबरला तरी रोज एनकरेज करा. तुम्हाला त्यावेळेस एनकरेज मिळेल. तुम्ही जर त्यांना कौतुकाची थाप दिली तर तुम्हाला ते कौतुक करणार आहेत. शंका ओपनली विचारा, कुठलीही शंका असेल, एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवत. आता हे विनर क्रायटेरिया वगैरे आहेत. अशा पद्धतीनं डाएट पोस्ट टाकेल तर 2 पॉइंट आहेत, वर्कआउटला 2 पॉइंट आहेत, 7K स्टेप्सला 3 पॉइंट आहेत आणि एंगेजमेंट तुम्ही किती एंगेज राहता ग्रुपमध्ये त्याला पण 2 पॉइंट्स आहेत. डिसिप्लिन बोनस आहे. टोटल 10 पॉइंट पर डे आपण ठेवणार आहेत. म्हणजे वीकली मेजरमेंट अपडेट करा आणि तो फॉर्म जो आहे तो भरून द्या. त्याच्यामध्ये आपले मेजरमेंट्स भरलेले आहेत, आलेले आहेत. आता एक कमिटमेंट करूयात. सर्वांनी मनात ठरवा, जे आज केले नाहीत त्यांनी सुद्धा मनात ठरवा, मी 21 दिवस पूर्ण करणार आहेत. ज्यांचा आजचा दिवस गेला जाऊ द्या, उद्यापासून 21 दिवस आपण करू त्यांचं. मी रोज पोस्ट करणार आहे. काहीतरी मी नाही पोस्ट केलं लाईक करा, पण तुम्ही त्याला ग्रुप जर तुम्ही ओपन नाही केला तर तुम्ही डिनाय करताय. तुम्हाला लक्षात घ्या की मला कुठंतरी मी या गोष्टीपासून दूर जाते, माझ्या फिटनेस पासून दूर जाते. म्हणून ओपन करा.
रील एखादी कमी बघा, परंतु व्हॉट्सअपचा ग्रुप एक वेळेस तरी दिवसभरात ओपन करून काहीतरी ऍक्टिव्हिटी करा. जेवताना तुम्ही फोटो काढा, जे जेवण करताय त्याचा फोटो काढा आणि टाका. डिसिप्लिन पाळणार ही मला कमिटमेंट पाहिजे. आणि 21 दिवसाचा निर्णय हा किंवा आजचा निर्णय तुमचा 21 वर्षांचं आरोग्य ठरणार आहे. लेट्स बिगिन इट. ओके, तर काही डाऊट्स आहेत कोणाच्या? हॅलो सर, हा, आंबा खाल्ल्याने वजन वाढतं असं ऐकलेलं आहे. तर थोडंफार म्हणजे नाही, एखादी फोड दुपारी आंब्याची काही खाल्ली होत तर चालेल का? आंबा ना, हा हा. हा, आंबा खाल्ल्याने वजन वाढत नाही. एक आंबा खाल्ला तर. तुम्ही जर आंबे पण खाताय, भात पण खाताय, पोळी पण खाताय जास्त, तर वजन वाढतं. पहिल्या डाएटमध्ये तुम्ही जर ऍड केलं आंबा, केळी, तर त्यांनी वजन वाढतं. परंतु पहिल्या डाएटला तुम्ही 2 चपात्या खाताय, 1 चपाती खा, 1 आंबा खा. असं तुम्ही कंपल्सेट करा. किंवा एक आंबा वाढवलेला आहे तर तुम्ही 5000 स्टेप्स वाढवा किंवा एक 20 मिनिट सूर्यनमस्कार करा. म्हणजे तुम्ही आंबा खाण्यासाठी मोकळे होऊ शकता. परंतु तुमचं ऑलरेडीच डाएट आहे आणि पुन्हा आलेले एक्स्ट्रा आंबे, तर ते कॅलरी एक्स्ट्रा होणार आहेत. आलं लक्षात गणित? हो हो. ओके, म्हणजे आंबा होय खाऊ शकतो. सर, डाएट प्लॅन मध्ये अंड्याचा समावेश नॉनव्हेज मध्ये केलेला आहे. बरोबर. आता या व्हेज मध्ये जर करायचं असेल मग काय त्याला अल्टरनेट्स ठेवावे लागतील? व्हेज मध्ये म्हणजे आता ऍक्च्युअल ना सायंटिफिकली व्हेजच बघितलं तर पाळायचं आहे. एग्ज आहे. हा, व्हेज डाएटच पाळायचं आहे, पण त्याच्यामध्ये एग्ज इन्क्लूड करायचं आहे. हा, मग सकाळी तुम्ही काय करा, 2 एग्ज, जे काही स्प्राउट्स आहेत ना ते हाफ करा आणि एग्ज वाढवा. तिथं 2 एग्ज करा. फक्त 2 एग्ज. अगोदर जर तुम्ही एग्ज कमी घेत असाल तर 2 एग्ज घ्या. हळूहळू 10 एग्ज पर्यंत आपण खाऊ शकतो. 10 एग्ज पर्यंत. म्हणजे जेवढे एग्ज खाल तुम्ही, आणि 2 पेक्षा जास्त दिवसभरामध्ये होल एग घेऊ नका. त्यात बाकी जेवढे 2 एग्ज पेक्षा जास्त घेताय त्याला व्हाईट एग घ्या, येलो काढून घ्या. तुम्ही येलो काढून एग्ज कितीही खाऊ शकता. बाकी तुमच्या जेवणासोबत सॅलड थोडं वाढवावं लागेल. Yes. ते एग वेस्ट आहेत वेट कमी करण्यासाठी. सर, मेथी पाणी सकाळी उकळून घ्यायचं का रात्री भिजवल्यानंतर ते? गरज नाही, तसं घेऊ शकता कुस्करून किंवा उकळलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण गरज नाही. तुम्हाला जर गरम पाणी पिण्याची सवय असेल तर उकळून घ्या. ओके. ठीक आहे, तर हे होतं छोटंसं आजचा लाईव्ह सेशन. आणखीन काही कोणाचे क्वेश्चन्स असतील तर नक्की तुम्ही ग्रुपमध्ये विचारा आणि आपण असेच लाईव्ह भेटत राहणार आहोत. उद्याचं टास्क बघा, पाठवतील मॅडम, आणि ते टास्क कंप्लीट करूयात. नाही झालं तरी आज नाही झालं, फॉरगिव्ह युअरसेल्फ. गिल्टी फील करून घेऊ नका. स्वतःला माफ करा आणि त्या चुका उद्या होणार नाहीत याची काळजी घ्या. नक्कीच आपण एक दिवस सक्सेस होणार आहोत. म्हणजे वेट हा एक त्याच्यातला पॉइंट आहे, हे लक्षात घ्या. तुमची मानसिकता बदलली पाहिजे, तुमचं सेल्फ मोटिवेशन राहिलं पाहिजे, कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. एखाद्या दिवशी पाहुणे आले, नाही झालं, वीकेंड आहे, इट्स ओके. परंतु मी कालच्या पेक्षा आज पुन्हा परत मी चेंज होणार आहे, ही तुमच्यामधली जी काही एक आपण ऑप्टिमिस्टिक म्हणतो, तर ती आशा आपल्याला सतत राहिली पाहिजे. तरच आपण कन्सिस्टंट राहू. थँक्यू. साइन ऑफ होतोय. दिवसभर ओपीडी झालेली आहे. आता मला परत एक प्रोग्राम आहे, जायचं आहे. त्याच्यामुळे काही क्वेश्चन्स राहिले असतील तर नेक्स्ट आपण परत एक वेळेस नंतर मी ज्यावेळेस सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये विचारा. थँक्यू. साइन ऑफ होतोय. थँक्यू. ग्रुपमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू सर. प्लीज. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. बाय बाय.